जेव्हा छोटे मुलं असतात, ते आई-वडिलांना पाहता, जवळपासच्या लोकांना पाहता, हळू-हळू उठण्याचा प्रयत्न करतात. तिथून चालणं आणि धावणं हे सगळं करायला लागतं. बेसिकली छोटे मुलं मोठ्यांना बघून मिमिक करता. मराठीत जर म्हणालो तर नक्कल काढता. आता जर छोट्या वयामध्ये असताना जर त्यांनी एक इकोसिस्टम पाहिली आहे, की त्यांच्या घरीच आई-वडील, काका-काकू, मामा-मामी सगळ्या प्रकारचे लोकं मोबाईल सोबत आहे. तर बट ऑब्व्हियस आहे, जसे-जसे ते मोठे होणार, तसं-तसं ते मोबाईलला अडॅप्ट करत जाणार. आणि त्यांचे बोटं, आय मूव्हमेंट, हँड आय कोऑर्डिनेशन आणि जे रिफ्लेक्सेस आहे, ते ह्या टेक्नॉलॉजीसाठी बनले आहे. पण आता जेव्हा त्यांचा स्क्रीन टाईम वाढतोय, एवढा की दिवसाला 4 ते 5 तास आणि काही-काही सिच्युएशनमध्ये 7 ते 8 तास. तर आई-वडील कंप्लेन करतात, की ह्या मुलांचा स्क्रीन टाईम तरी कसा कमी करायचा? 2 गोष्टी आहे. काही आई-वडील रिस्ट्रिक्ट करतात आणि काही आई-वडील फ्रेमवर्क बनवतात. आपल्याला दुसऱ्या टाइपचे आई-वडील बनून राहायचंय. ह्याची 2 कारणं. जेव्हा तुम्ही कोणत्याही व्यक्तीला काही गोष्ट नको करू असं म्हणणार, तेव्हा ते मुद्दामून जाऊन ती गोष्ट करणार. पण जेव्हा तुम्ही एक फ्रेमवर्क सेटअप करता, की ह्या फ्रेमवर्कमध्ये तुम्हाला जसं वागायचंय तसं वागा. तर एक प्रकारचा सँडबॉक्स किंवा प्लेग्राऊंड बनवून दिलाय तुम्ही. ते जाऊन त्या प्लेग्राऊंड टाईममध्ये काही पण सोशल मीडियावर जाऊन करू शकता आणि नंतर परत त्यांच्या फिजिकल लाईफमध्ये येऊ शकता. बेसिकली आपल्याला हे 2 गोष्टी बॅलन्स करायची आहे. पण हे सगळं तरी कसं करायचं? तर आपण ह्या व्हिडिओमध्ये 3 भागात बोलणार आहे. पहिला भाग आयडेंटिफाय कसं करायचं, की मुलांचा डिजिटल स्क्रीन टाईम खूप वाढला आहे. तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन चेक करू शकता, की किती वेळा तुमचा फोन अनलॉक होतोय आणि किती तासाचा तुमचा स्क्रीन टाईम आहे. त्याला जर कॅल्क्युलेट केलं तुम्ही, तर तुम्हाला कळेल की तुमच्या मुलांचा एक रिटेन्शन टाईम काय आहे, किती आहे? मला कमेंटमध्ये सांगा. मी ह्यावर एक एआय एजंटसुद्धा बनवलाय, जे कॅल्क्युलेट करून तुम्हाला ईमेलवर सांगेल ही सगळी डिटेल्स. दुसरी गोष्ट, मुलांचे मूड स्विंग्स किती लवकर बदलताय. ते जर काही बोलताय, तर किती लवकर त्यांचे पॅटर्न स्विच होताय बोलण्याचे. कारण की बघा, आपण जेव्हा सोशल मीडियावर जातो, आपल्याला 5 नवीन गोष्टी दिसतात. गाड्यांची ॲड, मोबाईल फोनची ॲड, 90sचं काही नॉस्टॅल्जिक कार्टून, तर काही नवीन येणारं गाणं. जेव्हा आपला ब्रेन एवढे हॉप्स करतो, तर साहजिक आहे, जी न्यूरल वायरिंग आपली सबकॉन्शियसली प्रोग्राम होतीये, ती आपल्या बोलण्यात आणि चालण्यात ही दिसून येणार. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण म्हणतो मूड स्विंग्स, तेव्हा हे पहा की तुमची स्लीप सायकल बदलली आहे का? कारण जेव्हा घरातली स्लीप सायकल बदलते, तेव्हा त्याचं रिफ्लेक्शन पूर्ण दिवसाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये होणार. हे सगळं खरं आहे, कारण की ह्यात माझा डीप रिसर्च करून झाला आहे. पण आता ह्याला पॉझिटिव्हली तरी कसं घेऊ शकतो? पहिली गोष्ट एक्सेप्ट करा, की हे गोष्टी घडतात आहे किंवा घडणार आहे. आपण त्याला काही करू नाही शकत. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही एक्सेप्ट करता, तेव्हाच तुम्ही त्याचं सोल्युशन शोधू शकता. तिसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही क्वेश्चन करता, तेव्हा जाऊन तुम्हाला उत्तर त्याचं भेटणार. मला तर भरपूर वेळेस वाटतं, की तुमच्या प्रश्नातच 50% उत्तर लपलेलं असतं. कारण ज्याला प्रश्नच नाही माहीत, तो उत्तर तरी कसं शोधणार? म्हणून फ्रेमवर्क्स हे खूप जरुरी आहे. एक टाईम ठेवा, जेव्हा तुम्ही एक प्रकारचं सोशल मीडिया ॲपवर जाणार आणि काही कंटेंट बघणार. डोमेन फिक्स करून ठेवा, की तुम्हाला काय पाहायचं आहे. टेक्नॉलॉजीला ड्राईव्ह करायला शिका, की आपण कोणत्या ॲपवर जातोय आणि आपण त्या ॲपला सांगतोय, की मला हे गोष्टी पाहायच्या आहे. ह्या गोष्टींमधले काही दाखव. आणि हे गोष्टी जे तुम्ही बघताय, ते जर तुमच्या करियर, हॉबी, पॅशन किंवा जे तुम्हाला तुमच्या फिजिकल लाईफमध्ये यील्ड देऊन जाणार, ती गोष्ट जर तुम्ही पाहिली, तर तुमचा विकास नक्की. फॉर एक्झाम्पल, मी अगोदर Instagramवर जायचो आणि डूम स्क्रोल करत होतो. फक्त स्क्रोल करायचो, पाहायचो की काय चालू आहे. नंतर मी डेडिकेटेड टाईम ठेवतो. मी YouTubeवर जातो.
त्या प्रकारच्या त्या डोमेनचेच गोष्टी पाहतो आणि नंतर ते ॲप बंद करतो. याने फायदा हा होतो, की माझं डोमेन नॉलेज वाढतंय आणि मला जी गोष्ट प्राप्त होतीये, ती मी ॲप्लाय करतो आणि त्या बेसिसवर जेव्हा मी ह्या ॲप्सवर परत येतोय, तेव्हा त्यांचे ॲडव्हान्स व्हर्जन, ट्युटोरियल्स किंवा व्हिडिओज पाहतोय. प्रत्येक ॲपवर Instagram, YouTube इथे टायमर लावा. 45 मिनिट्स, 1 हॉवर, 2 हॉवर तुम्हाला जेवढा दिवसातून टाईम तिथे द्यायचा आहे. कारण की जेव्हा मला फॉर एक्झाम्पल मी माझ्या Instagramवर 45 मिनिट्सचं टायमर लावून ठेवलंय. दिवसाला जेव्हा ते 45 मिनिट्स क्रॉस होता, मला एक नोटिफिकेशन येतं, की आजच्या दिवसाचे 45 मिनिट्स Instagramचे पूर्ण झाले आहे. आता त्यापुढे माझा कॉन्शियस चॉईस असतो, की मला अजून काय बघायचंय, अपलोड करायचंय का ह्याच्या बाहेर पडायचं आहे. तिसरी गोष्ट ह्यामध्ये, की मुलांना रिस्ट्रिक्ट नका करू. रॅदर त्यांना ही विचार करण्याची ताकद द्या, की त्यांनी ह्या टूल्सचा कसा वापर केला, तर त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदलू शकतं. कारण भरपूर वेळेस आजचे यूथ जे आहे, ते ह्या टेक्नॉलॉजीमध्ये एवढे राहतात, की त्यांना कळत नाही, की आपण जे कंटेंट कन्झ्युम करतोय, त्याचा इफेक्ट सबकॉन्शियसली काय होतोय? आणि जर तो पॉझिटिव्ह आहे, तर खूप चांगला. पण जर ह्याची अवेअरनेसच नसेल, तर व्यक्तीला कसं समजेल, की कधी थांबायचं आहे? ह्यावर आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया.